अण्णातांना नायकवडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा चालू आहेत। माझ्यावर आणि माझ्या संचालकांच्या वरती सुद्धा आरोप केले जातात वेगवेगळे। वास्तविक पाहता हुतात्मा साखर कारखान्यावरती 550 कोटीचं कर्जच नाही। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साखर उद्योगाची माहिती घेतली तर निश्चितपणाने आपल्याला कळेल की कर्ज दिवसेंदिवस वाढायला लागलेत आणि याला मुख्य कारण म्हणजे साखरेचे दर वाढल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही। अगदी आपल्याच भागात सुद्धा कर्ज काढल्याशिवाय कारखाने चालू शकत नाहीत, ही परिस्थिती आहे आणि त्यामुळेच कर्ज वाढायला लागलेत। यासाठी पंजाब सरकारनं टनाला 668 रुपये अनुदान दिलं, कर्नाटक सरकारनं अनुदान दिलं आणि राज्य सरकारनं सुद्धा 500 रुपये अनुदान द्यावं म्हणून साखर संघाचं शिष्टमंडळाबाबत मुख्यमंत्र्यांनी मीटिंग केली। अशा परिस्थितीमध्ये फक्त हुतात्म्यावरतीच कर्ज आहे असं नाही, सगळ्यांच्यावर कर्ज आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, आत्तापर्यंत मी बोललो नाही, एक या उद्योगाचा प्रमुख म्हणून आणि कुटुंबावरती आणि या उद्योगावरती होणारा परिणाम या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे कुठंतरी आपसात संपावं, हा विषय थांबावा म्हणून मी आत्तापर्यंत थांबलो। पण अनेक गोष्टी सांगून सुद्धा त्यामध्ये फरक पडला नाही आणि त्यामुळं आता ह्या गोष्टी बोलणं गरजेचं वाटतंय। माझ्यावरती जे आरोप केले जातात की पुण्यामध्ये बिझनेस आहे, प्रॉपर्टी आहेत वगैरे, तर या चुकीच्या आहेत। माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नावावरती ज्या काही प्रॉपर्टी आहेत आणि जे कर्ज आहेत तर माझ्या कुटुंबाच्या नावावरती साधारणपणे 1,30,00,000चे स्थावर ही मिळकत आहे आणि 30 लाख त्यातलं कर्ज आहे। एकूण बघितलं तर ॲग्रीनित्यमच्या बाबतीमध्ये सुद्धा 2600 कोटी रुपयाची उलाढाल आहे म्हणून सांगितलं जातं, तर ही सुद्धा बाब चुकीची आहे ही, आणि यामधून मिळणारा नफा सुद्धा हा खूप कमी आहे। वास्तविक पाहता माझ्या कुटुंबाच्या कामकाजाच्या अनुषंगानं जे काही कामकाज करतोय ते निश्चितपणानं चोख कामकाज करतोय आणि त्याचबरोबर उद्योग समूहामध्ये जे कामकाज करतोय ते सुद्धा शेतकरी आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीनंच कामकाज करतोय। काटकसर प्रत्येक व्यवहारात आहे, उधळपट्टीला तिथं वाव नाही आणि मग वेगवेगळ्या मंडळींची इंटरेस्ट किंवा त्यांना मी त्यांचं समाधान करू शकत नाही म्हणूनच माझ्या विरोधामध्ये गरळ ओकायचं काम चालू आहे। वास्तविक पाहता हे काहींनी कर्ज बुडवलेले आहेत, काहींना नोकऱ्या नाहीत, काहींना इतर काही मागण्या त्यांच्या पुऱ्या मी करू शकलो नाही, यामुळं माझ्या विरोधामध्ये कुबाड रचून हे सातत्यानं हे आरोप रोजच्या रोज केले जातात आणि त्याचबरोबर म्हटलं जातं की चेअरमन पदाचा राजीनामा द्या आणि कर्ज भरा। वास्तविक पाहता हे कर्ज कारखाना चालवण्यासाठी काढलेलं आहे आणि ते कर्ज भरायचा प्रश्न येत नाही आणि एवढे पैसे असले तर भागवणार, हे होऊ शकत नाही। राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटल्याबाबत सुद्धा माझ्या बाबतीमध्ये बोललं गेलं। वास्तविक पाहता कारखान्याच्या उद्योगाच्या कामाच्या संदर्भात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्याकडे जाणं भाग पडतं। राज्य सरकारच्या माध्यमातून NCDC प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेण्याच्या कामकाजामध्ये माननीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सहकार्य लाभलं आणि त्यामधूनच परवा NCDC कडून 148 कोटी रुपयाचं लोन मंजूर झालं साखर कारखाना आणखी डिस्टिलरीच्या एक्सपान्शनसाठी। आता त्या मंजूर झालेल्या कर्जाचं पैसे लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटून ती तरतूद करण्याच्या बाबतीमध्ये विनंती केली। असं असताना वेगवेगळ्या वावड्या या भेटीच्या संदर्भामध्ये उठवल्या जातात। वास्तविक पाहता मी एकटा तिथं नव्हतो, पूर्ण केबिनमध्ये 50-60 लोक होती वेगवेगळ्या कामाच्या संदर्भात आलेले आणि त्याच ठिकाणी मी माझ्या पण कारखान्याच्या कामाची त्यांना मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी या बाबतीमध्ये कारखान्याच्या कामकाजाला सकारात्मक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला।
राज्यातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या फॅसिलिटीच्या संदर्भामध्ये अनेक कारखाने 4-4, 6-6, 8-8 महिने पगार सुद्धा वेळेवर देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती. असं असताना हुतात्मा कारखाना ज्या त्या महिन्यामध्ये ज्या त्या वेळेला कर्मचाऱ्यांना पगार हा करतोय. त्याचबरोबर 40% जास्त बोनस मी कामगारांना दिलेला आहे. पण एकूणच साखर धंद्याची अडचण वाढत चालल्यामुळं तो बोनसचा आकडा कमी व्हायला लागलाय. कारण मेळ घालणं महत्वाचं आहे. साखरेचे दर वाढत नाहीत, FRP वाढते आणि त्यामुळं या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे. आंदोलकांच्या वेगवेगळ्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं 100% समाधान हे केलं जाईल. आता ऑफ सीझनची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर लोकांच्या मध्ये, शेतकऱ्यांच्या मध्ये गैरसमज निर्माण झाले तर शेतकरी ऊस बाहेर घालतील, परिणामी गाळप कमी होईल, तोडणी वाहतूक यंत्रणा कमी आली तरी पण त्याचा परिणाम होईल आणि याचा सगळा परिणाम एकत्रित हा उद्योगावर होईल, कारखान्यावर होईल. तेव्हा माझी आपल्या सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या शंका ज्या असतील त्या चर्चेनं सोडवूया. आंदोलन कृपया थांबवा. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा चालू आहेत. माझ्यावर आणि माझ्या